विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या 5 महिन्यांनंतर विशाळगडावरील संचारबंदी उठवण्यात आलेली आहे। आजपासून पर्यटक आणि भाविकांना विशाळगडावर प्रवेश आहे तो दिला जाणार आहे। नियम व अटी घालून हा प्रवेश आहे तो दिला जाणार आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये हा सगळा प्रवेश पर्यटक आणि भाविकांना दिला जाणार आहे। त्याचमुळे आपण बघू शकतो विशाळगडावरून गेल्या 5 महिन्यापासून ठप्प असलेले जनजीवन हळूहळू पूर्ववत होताना पाहायला मिळते। विशाळगडावरची जी मुख्य बाजारपेठ आहे त्या ठिकाणची काही दुकानं त्याचबरोबर हॉटेल्स देखील आता हळूहळू उघडी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पर्यटक अजून संख्येने त्या कमी आहेत, मात्र एक दिलासा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणच्या रहिवासी आणि व्यावसायिकांना देखील मिळाला आहे असं म्हणावं लागेल, कारण गेल्या 5 महिन्यापासून इथले सगळे व्यवहार जे आहेत ते ठप्प होते आणि त्यामुळे या सगळ्या स्थानिक रहिवाशांच्या रोजीरोटीचा देखील प्रश्न निर्माण झालेला होता। आज बंदी उठवल्यानंतरचा पहिलाच दिवस आहे आणि त्यानंतर या व्यावसायिक आजी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती होती 5 महिने? 5 महिने झालं आमची कंडिशन अशी होती, काय खायला पण नाही, काय नाही, अशी कंडिशन आमची होती। आज आमचं चालू झालेलं आहे, आम्हाला चांगलं वाटलं। आज कधी सुरू केलेलं आहे? आज काय? आजच चालू केलंय मी। काय ह्या 5 महिन्यात काय त्रास? 5 महिन्यात आम्हाला औषधाला पैसा नाही, मुलांनी शाळेला काय द्यायला पैसे नाहीत, लांब जायचं हे गजापूरला वगैरे जायची मुलं, असं सगळं आमची कंडिशन बेकार। खायला काय नाही, तरी पण लोकांनी आणून दिलं, आमच्यातले लोकांनी सगळ्यांनी किट वगैरे थोडं आणून दिली, त्यामुळे आम्ही वाचलो, नाहीतर आम्ही वाचलो नसतो। आता बंदी तर उठवलेली आहे, काय अपेक्षा आहे? पर्यटक येतील पुन्हा जनजीवन येतील, आम्हाला अशा अपेक्षा आहे। अशी चालू केल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आमची लोक येणारच, सगळी चालू होणारच, थोडी का होईना चालू होणार। आमचं पोटपाणी भागेल तेवढं आम्हाला बस आहे। एक मोठा दिलासा इथल्या व्यावसायिकांना मिळाला आहे असं म्हणावं लागेल, कारण गेल्या 5 महिन्यापासून इथले सगळे व्यवहार ठप्प होते। संचारबंदी लागू असल्यामुळे पर्यटक त्याचबरोबर भाविकांना इथं येता येत नव्हतं, मात्र आजपासून ही संचारबंदी आहे ती उठवलेली आहे आणि त्यामुळे एक प्रकारचा दिलासा इथल्या व्यावसायिकांना मिळालेला आहे। त्यामुळे इथलं जनजीवन देखील आता हळूहळू पूर्ववत होताना दिसतंय। पुढे सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, विशाळगड, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।